कोकण ही का? नाव वाघोटा नाही, पूर्ण पाठीमागे गेली. पाठीमागे. तुम्हाला बाहेरचा जो भाग दिसतोय ना, तो अरबी समुद्र आहे आपला पलीकडे. अच्छा. एकदम बाहेर बघा. हो हो हो. तो रत्नागिरी जिल्हा आहे आणि हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. हो. ह्या दोघांच्या मध्येही खाडी गेली आणि या खाडीनं ह्या दोन जिल्ह्यांना डिवाइड केलंय वेगवेगळं. काही वर्षापूर्वी हा संपूर्ण एकच जिल्हा होता रत्नागिरीमध्ये, हा हा. पण या खाडीमुळे हे दोन जिल्हे करण्यात आले. तुम्हाला एंट्रीला जिबीचा दरवाजा आहे. जिबीचा दरवाजा म्हणजे पहिल्या काळातला चेकपोस्ट. जरा तुम्ही तिकडून पुढे चालून गेलात ना, तर गोमुखी आकाराचं आपलं महाद्वार येते किल्ल्याचं. काय एवढा मोठा किल्ला आहे, पण याला एकच दरवाजा आहे बघा. एवढा मोठा किल्ला आहे पण एकच दरवाजा आहे. आणि आपला असा एकमेव जलदुर्ग आहे ज्याला तिहेरी चिलखती तटबंदी आहे. 1, 2 आणि 3. हो, 3 लेअर आहेत. आता बघायला गेल्यावरती मुरुड जंजीर आणि मालवणचा सिंधुदुर्ग हे सुद्धा प्रॉपर जलदुर्ग आहेत किल्ले. पण दोन्ही किल्ल्यांवरती तुम्ही जाऊन पाहू शकता, फक्त सिंगल तटबंदी आहे. आपल्याच किल्ल्याला खाडीच्या अंगाने तिहेरी तटबंदी, समुद्राच्या अंगाने दुहेरी तटबंदीचा आपला किल्ला आहे. आता गोमुखी आकाराचं महाद्वार, जोपर्यंत आपण समोर जात नाही तोपर्यंत तो दरवाजा आपल्याला क्लिअरली दिसणार नाही. त्याच्यामुळे याला गोमुखी असं म्हटलं गेलं. आणि तुम्हाला पांढरे डाग दिसले बघा किल्ल्यावर, दिसले काय? तोप गोळ्यांनी केलेला मारा आहे तो शत्रूचा. जे तोप गोळे जाऊन आदळले होते किल्ल्यावरती, त्याचे खड्डे पडले होते. नंतर चुना लावून ते पूर्णपणे बुजवण्यात आले, म्हणून तुम्हाला तर त्या जागी पांढरे पॅचेस दिसत आहेत. हे बघा, हे खड्डे दिसतात ना खाली बघा, बुरुजावरती कसे पडले होते. तो कोपऱ्यात बघा भुयारी मार्ग दिसला का? तो अजूनपर्यंत चालू आहे. टन रसद आणि धान्य अशा प्रकारच्या गोष्टी आतमध्ये नेण्यासाठी आणि प्रसंगी बाहेर पडण्यासाठी त्या भुयारी मार्गाचा वापर केला जातो. असे आपल्या किल्ल्यावरती 3 आहेत, त्याच्यातनं 2 चालू आहे, 1 बंद आहे. दुसरा भुयारी मार्ग, हा जो बुरुज दिसतो ना, बुरुज आपल्या किल्ल्यावरती 27 आहेत, पण हा असा एकमेव बुरुज आहे जो किल्ल्याच्या संपूर्ण बाहेरच्या दिशेने आहे बघा. ओके. आता याच्यावरती येण्यासाठी काय तुम्हाला भुयारीचाच मार्ग आहे, त्याशिवाय त्या बुरुजापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. या बुरुजाचं नाव आहे खूप लढा तोफा 12 बुरुज. हे तुम्हाला मी येताना सांगेन का नाव पडलं ते. आता आपण जरा पुढे करूया. तो डोंगर दिसतोय तुम्हाला, डोंगर समोरचा अनूरच्या प्रकल्प जैतापूर, ओके. त्याला म्हणतात फसवा बुरुज, डमी किल्ला. अच्छा. शत्रूंना फसवण्यासाठी महाराजांनी दिशाभूल, केलेली हो. रचना. काय माहिती आहे, तुम्ही जर बारीक नजरेने बघितलात ना, तर आता तिकडे जंगल वाढले, पण वरच्या भागात तुम्ही बघा, एकदम वरच्या भागात दिवाल सारखा आहे. डोंगराचा तडा तासून चक्क हाताने कोरून काढलेली एक तटबंदी तुम्हाला बघण्यात येईल. काळी कलर दिसली काय? त्या डोंगराला फक्त एक किल्ल्याचा आकार दिलेला आहे, म्हणजे शत्रू त्याच्यावरती चकवा खायला पाहिजे त्यामुळे. बरोबर. आता काय व्हायचं तुम्हाला सांगतो. ह्या साईडला आपलं मुंबई लागते असं क्रॉस, ह्या साईडला आपलं गोवा आहे. शत्रू कुठून सुद्धा होते. तुम्हाला माहिती आहे ना, पहिले शत्रू यायचे युद्ध नव्हते बघा. त्यांच्याकडे पहिली गाडी, त्या असल्या बोटी, हे काही नव्हतं. युद्ध नौका ती सुद्धा शिडावर, जसं शिड हातरलं वाऱ्याच्या प्रभावाने ते वाहते. शत्रू कुठून सुद्धा होते. सगळ्यात अगोदर नजरेस त्यांना काय पडायचं, तो डोंगर. कारण डोंगर किल्ल्यापेक्षा भरभक्कम मोठा आहे. त्यांना लांबनाच काय वाटायचं की तो किल्ला आहे, म्हणून शत्रू जास्त करून तिकडे हल्ला करायचा. तिकडे हल्ला झाला की समजायचं आपला किल्ला इकडे जागा झाला, म्हणजे आपले मावळे कसे आवाज ऐकून सावध व्हायचे. ओके. अशा प्रकारची रचना आपल्या महाराजांनी करून दिली. आता तुम्हाला बघण्यात काय येतोय, हा किल्ला कितीतरी मोठा आहे ना, एकच किल्ला आहे विजयदुर्ग, पण बघायला गेल्यावरती 2 किल्ले आहेत. हा किल्ला भोजराजांनी बांधलेला 1193 ते 1205 साली या कालावधीत. याचं मूळ क्षेत्रफळ होतं 5 एकर आणि याचं मूळ नाव काय होतं, घेरिया. कारण 4ही बाजूने हा किल्ला ना पाण्याने घेरलेला होता संपूर्ण. आता 5 एकर जो किल्ला आहे ना, तो याच्या आतमध्ये आहे, भोजराजांनी बांधलेला. आणि 1653 सालात जेव्हा आपल्या महाराजांनी विजापूरच्या आदिलशाकडून तो 5 एकरचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला ना, तर आपल्या महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर काम काय केलं असेल, जो किल्ला 5 एकर आहे ना, तो 17.5 एकर केला. आता ही जी तटबंदी तुम्ही बघताय ना बाहेरची, ते आपल्या महाराजांच्या देखरेखीखाली झालेली आहे संपूर्ण. आणि ही गोष्ट 1653 सालानंतरची आहे. अच्छा. 1653. आता जेवढे सुद्धा जलदुर्ग आहेत आपले, त्याची राजधानी आणि मराठा आरमाराचं केंद्रबिंदू आपला विजयदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला नाही.
सिंधुदुर्ग किल्ला 42 एकरात करलेला आहे आणि जर त्या किल्ल्यावर तुम्ही पाहायला गेलात ना तर 70 ते 75% तुम्हाला ढासाळलेल्या अवस्थेत सापडेल. हो हा एकदम तो जास्त किल्ला तटबंदी जो आहे. आहे ना सिंधुदुर्ग तो याच्या नंतरचा किल्ला आहे. हो 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 हा किल्ला जो आहे ना विजयदुर्ग सगळ्यात जुना किल्ला आहे या जिल्ह्यात. आणि ह्या किल्ल्यात जर तुम्ही गेलात तर आतमध्ये तुम्हाला 18 ते 19 पॉईंट आहेत बघण्यासारखे. जर फक्त ही तटबंदी फिरलात ना तुम्ही तरी तुम्हाला 1.25 तास 1.5 तास जातो. हो, गाईड हो. घेतला तर कंपल्सरी 2.5 पावणे 3 तास लागतातच तिथे. मजबूत आहे. आता एवढी वर्ष झाली बघा 850 हो तरी सुद्धा किल्ला आपला एवढा मजबूत आहे. बघा ना साहेब. पाण्याचा आघात असतो वर्षाच्या 12 महिने पाण्याचा आघात तरी सुद्धा किल्ला बघायला कारण काय माहितीये काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंटरलॉकिंग सिस्टम. दगडात दगड लॉक. जरी खालची बाजू कोसळली तरी वरची बाजू या किल्ल्याची सहसा कोसळत नाही. त्याचं दृश्य तुम्हाला आता बघायला भेटेल. हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सिमेंटचा वापर नाही. चुना गूळ आणि शिस याचं मिश्रण करून किल्ला उभा केलेला आहे. आणि हा जो दगड आहे ना आमच्या कोकणात जो वापरतात ना घरांना जांभा दगड लाल कलरचा चिरा चला, चला. तोच दगड आहे. जेवढ्या याला पाणी लागतंय तेवढाच तो मजबूत होतो. मजबूत होते हा बघा आजी. उलट होतं. आता तुम्हाला तो आतला किल्ला बघायला भेटेल. ह्या तुम्हाला रेषा दिसतात ना लाईन आहेत बघा. हा हा सगळीकडे. याला जंगी म्हणतात जंगी. पहिल्या काळात जेव्हा एखाद्या शत्रू किल्ल्यावरती चढण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यातनं ना गरम तेल किंवा भाला याच्याने मारा करण्यासाठी त्या जंग्यांचा उपयोग केला जायचा. कारण समजा आता कोणतरी रस्सी टाकून चढतोय वरती समजून चालाय धरून त्याला तर त्याला कसा म्हणजे स्लोप आहे असा खाली उतार त्याच्यातनं तेल टाकलं ना आत ना ते बरोबर त्याच्या अंगावर येणार. म्हणून सगळीकडे बघा ते दिसतंय का लाईन हे बघा हे आपलं आता अरबियन सी पूर्ण अरबी समुद्र आहे. हा हे पूर्ण अरबी समुद्र. या साईडला असं गेलो ना आपण असं तर आपलं मुंबई लागते. पूर्ण डाव्या साईडला गेलो तर आपलं मालवण गोवा या साईडला. हो अच्छा हे इकडे त्या डोंगराच्या पलीकडे. या डोंगराच्या पलीकडे पूर्ण अरबी समुद्र आहे. असं डाव्याकडे गेलो की आपलं मालवण गोवा देवगड हे असं लागत जाते. या साईडला रत्नागिरी मुंबई